तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वात आधी तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपला बाप्पा येणार आहे, तर त्यांनाच आम्ही आणायला जातोय आणि आपल्या बाप्पाची मिरवणूक असते। रत्नागिरी बाजारपेठेतून आपल्या आंबेशेत गावापर्यंत मिरवणूक असते। तर आता आम्ही तिथेच जातोय। आपली गणपतीची गाडी तर ऑलरेडी पुढे गेली आहे, पण आपल्याला थोडा उशीर झाला आहे कारण ओजसची देवपूजा पण होती आणि मला जरा उठायला पण उशीर झाला। तर मिरवणुकीची स्टार्टिंग तर आपण मिस करणार आहोत थोडी, पण ठीक आहे। बाकी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे। आणि वीर सावरकरांच्या पुतळ्याला हार घालूनच सकाळी मिरवणुकीला सुरुवात होते, पण मला जरा यायला लेट झाला, त्यामुळे मला हे शूट नाही करता आलं। तर आता आम्ही रत्नागिरी बाजारपेठेमध्ये पोहोचलोय आणि मिरवणूक ऑलरेडी स्टार्ट झाली आहे। आणि मिरवणुकीच्या सुरुवातीला कोकणातील पारंपरिक वाद्य जे लाकडी ढोल असतात, तर त्यांचा तुम्ही आता आवाज बघा। डीजेच्या आवाजाला पण मागे काढेल असा त्यांचा आवाज असतो। तर हा आपला गणपती आहे। सकाळी थोडा पाऊस होता म्हणून प्लास्टिक लावून ठेवलेला आहे। तर आता चांगलं ऊन पडलंय म्हणून आता आम्ही गणपतीचं प्लास्टिक काढून ठेवलंय। सारा बघा आमचा गजा आणि गजाचा गणपती, मागे शैलू पण बसलाय।
आणि रत्नागिरीतले आपले मुस्लिम बांधव पण दरवर्षी पुष्पगुच्छ देऊन आपल्या मिरवणुकीचं स्वागत करतात. अशी दोन गावांची मिळून एक मोठी मिरवणूक असते. तर एवढी मोठी का मिरवणूक आहे ते तुम्हाला समजलं असेल. आणि गेले 39 वर्ष ही मिरवणूक एकदम जल्लोषामध्ये येते. आणि रत्नागिरीकरांना पण या मिरवणुकीचं खूप आकर्षण असतं. आणि रत्नागिरी बाजारपेठ ते आंबेशेत 5 किलोमीटर अंतर आहे. तर सकाळी 9 वाजता मिरवणूक स्टार्ट होते आणि दुपारी 2 वाजता घरी पोहोचते. तर आता आम्ही आलोय जवळच. पोहोचतोय आणि इथे कर्ला गावातले गणपती इथूनच आपापल्या घरी जातील आणि विराजमान होतील. आणि आमचं आंबेशेत गाव अजून थोडंसं पुढे आहे. मग मिरवणूक इथपर्यंत कंटिन्यू होईल आणि आंबेशेतमध्ये बसल्यावर मग आपले गणपती पण आपापल्या घरी जाऊन विराजमान होतील. लाईक अँड सबस्क्राईब. तर आता आपली मिरवणूक आता आंबेशेत चौकामध्ये आले आणि इथेच मिरवणुकीची सांगता होते आणि इथूनच सगळे गणपती आपापल्या घरी जाऊन विराजमान होतात. हो, कशी झाली मिरवणूक? मिरवणूक एकदम छान झाली. प्रतिवर्षीप्रमाणे आज 39 वर्ष मिरवणुकीला पूर्ण झालीत. आणि या मिरवणुकीला आमचे मित्र आकाश भाटकर सुद्धा उपस्थित आहे. गेल्या 2 वर्षाच्या शिपवर असल्या कारणाने आता 3ऱ्या वर्षी त्यांचं इथे जोरदार जंगी ह्याच्यामध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार करतो. तुमचं काय म्हणणं आहे? मोरया. बस एवढंच. सांगा एकामेकाला कोणाचा आहे. माझ्या बदल आहे कोणीतरी वरती उचल. इथलं वरती उचल. थांबायचं आहे काय? पुढे येऊन दे, आतमध्ये येऊन दे. थांबा, मी सोडलाय गणपती सोडलाय.
देवाचं तोंड करून मग फॅन तेवढ्यात पुढे लावलो. तिकडचे फिरा. फिरा इकडचे आता. गणपती बाप्पा मोरया. चला धन्यवाद मंडळी. तुमच्याकडे हे थांब दमून आलोय मी. होय तुझ्या रांगोळीकडे माझं हाय लक्ष. काय काढलंस बघूया थांब. हा एक नंबर. हे तांदळाच आहे काय? उचल कोणती डोकं उचल ना. उचला उचला. पडदा घर तिकडचा पाणी. आता टेकवलं असं ना आधी. एक दोन तीन करा ना. ए आता हा मध्ये बरोबर आहे. तुम्ही मागे घ्या कसा तो. कुठे घ्यायचा? ए पाठी घ्या फक्त. हलवू नका जरा. अजून बंद तरी मला वाटतं वाकायला. जागा मागे. तर आता आपले गणपती बाप्पा फायनली घरामध्ये विराजमान झालेत आणि मी 2 वर्षानंतर गणपतीला घरी आहे. खूप मस्त वाटतंय. आणि आपल्या गणपतीचे व्हिडिओ तर मी रोज आता आपल्या चॅनलवरती अपलोड करतच राहणार आहे. आपला बाप्पा अजून 10 दिवस आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत आपला बाप्पा आहे. तर कशी वाटली आपल्या बाप्पाची मिरवणूक आणि आपला गणपती बाप्पा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.